आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर साधा आणि सिंपल पद्धतीने बनवलेला नाश्त्यासाठीचा गोड शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे। पण त्यापूर्वी थोडंसं आपण प्लांट्सबद्दल आज गप्पा मारूया। नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इथे माझ्याकडे ना हे स्नेक प्लांट जे आहे हे नॉर्मल व्हेरायटी आहे। म्हणजे स्नेक प्लांटमध्ये भरपूर व्हेरायटीज येतात, त्यातलं एक व्हेरिगेटेड पण असतं, म्हणजे मध्ये ग्रीन कलर आणि साईडला येलो कलरची अशी लाईन असते, ते व्हेरिगेटेड येतं। तर इथे मी तुम्हाला ना स्नेक प्लांटचा प्रोपोगेशनबद्दल दाखवणार आहे। तर मी ना पाण्यामध्ये याला प्रोपोगेट करायचा प्रयत्न केला होता, म्हणजे यापूर्वीही मी खूप वेळा केलेला होता, पण आत्तापर्यंत मी काही सक्सेसफुल झाली नव्हते। पण आता फर्स्ट टाईम मी स्नेक प्लांटचं पाण्यामध्ये प्रोपोगेशनसाठी सक्सेसफुल झालेले आहे। तर ते मला तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करायचं आहे। हे जे छोटं पान तुम्ही पाहिलं सुरुवातीला, ते पान झीझी प्लांटचं आहे। तर त्यालाही थोडंसं रूट्स यायला लागलेले आहेत। त्यानंतर ते दुसरं मी ठेवलं खाली, ते एक वेगळं प्लांट आहे, मला त्याचं नाव एक्झॅक्ट आता लक्षात नाही। तर ते मी नुकतंच ठेवलेलं होतं, तर त्याला अजून टाईम आहे। आणि इथे स्नेक प्लांटच्या पानाचं तुम्ही बघा, छान असं खाली रूट आलेलं आहे आणि मस्त साईडने नवीन छोटी छोटी पानंही उगवायला लागलेली आहेत। तर हे प्रोपोगेशन करण्यासाठी मला वाटतं की मला 3 ते 4 महिने गेले असतील। 3 ते 4 महिन्यानंतर हे प्रॉपर असं प्रोपोगेट झालेलं आहे पाण्यामध्ये। थोड्याशा लाईटमध्ये मी ठेवायची, डायरेक्ट सनमध्ये ठेवायची नाही। याचं पाणी मात्र मी आठवड्यातून 1 ते 2 वेळा चेंज करायची। तर अशा प्रकारे हे प्रोपोगेट झालेलं आहे। तर तुम्हालाही स्नेक प्लांट जर प्रोपोगेट करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही पानाने स्नेक प्लांटला प्रोपोगेट करू शकता, नवीन त्याची आणखीन झाडं मल्टिप्लाय करू शकता। आता इथे जे तुम्हाला दिसत आहे हे आमच्या घरामध्ये नवीन ॲडिशन आहे वॉशिंग मशीनचं। कारण गेल्या 2 महिन्यापासून आमची वॉशिंग मशीन बंद होती, खराब झाली होती। तर इथे ही नवीन वॉशिंग मशीन घेतली होती, तर याची जरा पूजा करायची बाकी होती। तर आता मी त्याला व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि त्याची एकदा पूजा करून घेणार आहे। तर ही आम्ही व्हर्लपूल कंपनीची घेतलेली आहे। आधीची जी आमची मशीन होती ती LG कंपनीची होती आणि ही 7.5 kgची ॲव्हरेज घेतलेली आहे। तर याचं तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल। तर इथे आता मी सकाळच्याच टायमिंगला वॉशिंग मशीनची ही पूजा करून घेतलेली आहे आणि आता वळूया आपण नाश्त्याकडे। तर आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि या तुपामध्ये मी 1 वाटी रवा घातलेला आहे आणि या रव्याला आपण छान भाजून घेणार आहोत। आता इथे मी काय चूक करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। रवा भाजताना ना मी पटापट रव्याला भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची, त्यामुळे काय व्हायचं की रव्याचे ना गठ्ठे गठ्ठे तर व्हायचेच आणि तो रवा कच्चाही लागायचा, त्यामुळे चवही एवढी चांगली लागायची नाही। म्हणून यासाठी आपल्याला आता जेव्हा आपण रवा भाजतो या स्टेजला रव्याला खूप चांगलं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला रवा छान परतून घ्यायचा आहे, त्याचा कलर थोडाफार चेंज होऊ द्यायचा आहे आणि त्याचा असा मस्त सुवास जेव्हा येईल ना त्यावेळेस समजायचं की रवा आपला चांगला भाजला गेलेला आहे। तर रवा छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी पाणी ॲड करून घेणार आहे। तर इथे 1 वाटी मी रवा घेतला होता, तर 1 वाटीसाठी 2 वाट्या पाणी मी ॲड करणार आहे। तर पाण्याला मी आधी छान गरम करून घेतलं होतं आणि मग आपण या रव्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। आणि आता रव्यामध्ये पाणी ॲड करतानाही आपल्याला हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे, कारण त्यामुळेही आपल्या रव्यामध्ये गाठी होऊ शकतात। म्हणजे आपण फक्त पाणी ॲड केलं आणि जर आपण रव्याला हलवलं नाही, मिक्स नाही केलं, तर त्याच्या पुन्हा गाठी होऊ शकतात। तर याला पुन्हा छान आपण परतून घेऊया। थोडंसं पाणी त्याचं आटून घ्यायचं आहे आणि पाणी आटल्यानंतर याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे। तर इथे 1 वाटी रव्यासाठी आपण पाऊण वाटी साखर किंवा अर्धी वाटी साखर ॲड करायची आहे। आम्हाला थोडंफार गोड कमी लागतं, त्यामुळे मी चमच्यानेच इथे साखर टाकून घेतलेली आहे।
3 ते 4 चमचे मी साखर इथे ॲड केलेली आहे आणि याला आता चांगलं मिक्स करून घेणार आहे। आणि आता साखर वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि मस्त असं रव्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे ना आम्ही नाश्त्यासाठी झटपट असा शिरा बनवतो, त्यामुळे मी छोटीशी स्टीलची कढई घेतलेली आहे आणि ही ट्राय प्लायची किंवा जाड बुडाची नसल्यामुळे थोडंफार हे खाली तळाला चिकटतंय। तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये शिरा बनवत असाल स्टीलच्या कढईमध्ये तर तुम्ही ट्राय प्लायची किंवा जाड बुडाची स्टीलची कढई वापरा। आणि इथे आता मस्त असा आपला गोडाचा मऊसूद असा शिरा तयार झालेला आहे। इथे मी फक्त पाण्याचा वापर केलेला आहे शिरा बनवताना। काही वेळेस मी फक्त दुधात बनवते, काही वेळेस अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरून शिऱ्याला बनवते, तर दरवेळेस वेगवेगळी चव असते। तर मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा आणि खात राहा। धन्यवाद।